अधिक मास, पुरुषोत्तम मास, धोंड्याचा महिना असे नाव कानावर पडायला सुरुवात झाली आहे. कारण 17 मे पासून अधिक महिना सुरू होतो. सर्वांना नमस्कार. श्री स्वामी समर्थ. अधिक मासाची कथा माहिती आहे का? माहिती नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. पौराणिक कथेनुसार प्रत्येक महिन्याला विशिष्ट देवतेचे स्वामित्व लाभलेले आहे. परंतु अधिक मास हा अतिरिक्त व मलमास अतिरिक्त शुद्ध महिना मानला गेल्यामुळे कोणत्याही देवताने त्याचे स्वामित्व स्वीकारण्यास नकार दिला. यामुळे दुःखी होऊन हा महिना भगवान विष्णूकडे गेला. भगवान विष्णूंनी त्याची व्यथा ऐकून त्याला आपले स्वतःचे श्रेष्ठ नाव पुरुषोत्तम हे नाव बहाल केले आणि आशीर्वाद दिला की जो व्यक्ती या महिन्यात माझी भक्ती व साधना करेल त्याला इतर महिन्याच्या तुलनेत त्याला कोट्यावधी पटीने अधिक फळ मिळेल. धार्मिक दृष्टिकोनात हा महिना पूर्णपणे आत्मशुद्धी आणि इतर भक्तीसाठी राखीव ठेवला आहे. यामुळे या काळात विवाह, मुंज, गृहप्रवेश, नवीन वास्तू खरेदी किंवा नवीन व्यवसाय सुरू करणे यासारखी कोणतेही शुभ कार्य केले जात नाहीत. या उलट हा काळ आध्यात्मिक प्रगतीसाठी सर्वोत्तम काळ मानला जातो. या महिन्यात भगवान विष्णूची उपासना, श्रीमद भागवत पुराण वाचन, श्री विष्णू सहस्त्रनाम पठण, नामस्मरण आणि हवन तसेच या महिन्याला दान करणे तेवढेच महत्त्वाचे मानले जाते. दीपदान, अन्नदान, वस्त्रदान केल्याने जीवनातील संकटे दूर होतात आणि पुण्य लाभते अशी श्रद्धा आहे. महाराष्ट्रात अधिक मास या महिन्यात विशेष संस्कृती आणि कौटुंबिक महत्त्व आहे. येथे याला धोंड्याचा महिना म्हटले जाते. या काळात विवाहित मुलींच्या पतीला म्हणजे जावयाला भगवान विष्णूचे रूप मानून सासरच्या मंडळींनी घरी आमंत्रित केले जाते. जावयाला विशेषतः पाहुणचार केला जातो. तेथीस अनारसे किंवा दुसरे कोणतेही तळणवळणाचे गोडाचे पदार्थ देऊन वाण दिले जातात. अधिक नाते संबंध अधिक घट्ट बनवणारं ठरतं. थोडक्यात सांगायचे तर अधिक मास हा पुण्यकाळ आहे. तर मग तुमचा अधिक मासाचा काय प्लॅन आहे ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ.